मोहरी आणि साखर दोन्ही एकत्र झाले आता. कसं काय? मोहऱ्यात साखर दोन्ही एकत्र झाले. हे बघ, तू इकडे गेला असेल. हे बघ, हे लागतंय का साखर फिरे पटकन? साखर बघा मित्रांनो, घेतले भरून आता एकदा आणि एकदा करतो चहा. हे बघा, दूध पण आहे आपल्यापाशी. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बिना आंघोळीचाच आहे, कारण की ना आज 8:30 वाजलेत. मी उठलो लवकरच, पण थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे पप्पा आंघोळ करायला, तर मी राहिलो आंघोळी. तुम्हाला एक सांग का, मला काढा सांगितलं होतं साखर, याच्यात थोडंफार पहिला साखर होता म्हणून, आणि मला सांगितलं होतं साखर काढायला. दुसऱ्या डब्यात साखर, हे डबं घातलं बुडून, त्याच्यात थोडंफार साखर होता, मोहऱ्या होते. मोहरी आणि साखर दोन्ही एकत्र झाले आता. कसं काय? मोहऱ्यात साखर दोन्ही एकत्र झाले. हे बघ, तू इकडे गेला असेल. मग तू कुठं म्हणलीस? इकडे खाण्यात म्हणली होती पिठाच्या डब्यापाशी. काय मग पिठा डबा कुठे? हे काय तू? आणि आता याच्यात पहिला साखर होता, त्याचं काय करायचं? ते टाक एखाद्या याच्यात येड्यावानी करू नको. ठीक आहे. हे बघा, हे लागतंय का साखर फिरे पटकन? साखर मोहऱ्या दोन्ही मिक्स झाले. बघा मित्रांनो, घेतले भरून आता एकदा आणि एकदा करतो चहा. हे बघा, दूध पण आहे आपल्यापाशी. सकाळ सकाळी वाफा निघाली बा. करतो एकदा फाट 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 फटफट आंघोळ, आणि नंतर भेटूया. आंघोळ झाल्या मित्रांनो. बघा, आंघोळ वगैरे झाली आपली सगळी, आणि आता झाले सगळे रेडी. पासून 6 वाजल्यापासून बेजार करायचे. आंघोळीच्या अगोदरपासून इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ, काय करा यायला बी. बरं ठीक आहे, आता चला आपल्याला जायचं आज वाकीला, कारण की ना राजभाऊनं मला फोन लावला होता, सेंटरिंगवाले म्हणजे आज आपला फंटर नाही आहे, त्याच्यामुळं तुला कामाला यावं लागेल. बरं मी म्हणलं बरं ठीक आहे, येतो बाबा. आता सध्या गाडी वगैरे घेऊ आणि डायरेक्ट जाऊ, आणि ते बघू तिथं काय काय काम करावं लागते. तर आता मला तर पण दिसायला लई बेजार आहे, कारण की सेंटरिंगचं काम मी याच्या अगोदर कधी केलं नाही, आणि आज फर्स्ट टाइम करणार आहे. तर बघू राजभाऊची बी रिॲक्शन काय राहते, तर आज काम किती होते. तर कारण की मला काय जास्त त्याच्यातलं माहिती नाही, ते सांगतील तसं करायचं पक्षी. तर आज तर नाश्त्याचं तर काय सवालच उठत नाही घरी. चला मित्रांनो, आपल्याला गाडी पण लागली डायरेक्ट आता भेटू फाटीवर, कारण की ना सगळा प्लॅन चेंज झालाय. मित्रांनो बघा, आता मी आलो फाट्यावर, बसलो हॉटेलमध्ये म्हणा, आणि असा सीन झाला तर लगेच बाहेर आलो, लगेच गाडी लागली, आणि गाडी लागली की पाठीवर. आता फोन आला की इथून गाडी जाणार शिरला, एकदम त्याला जाय हात मारून. ठीक आहे, त्याला हात मारून मी असा प्लॅन बनवला मोटरसायकल, म्हणजे ज्या प्लॅन केला का ते सगळा उलटा सुलटा झालाय सगळा. आता मी म्हणलं मी मोटरसायकल घेऊन जात आहे, पण तिथं असा सीन झाला की बाबा म्हणजे मला लागणार मोटरसायकल तुझ्या कोणा तरी हातावर 10:30. तिथून पुन्हा जायचं शिवला हात मारून कोणाला तरी, पुन्हा तिथून पुन्हा रायगडवर हात मारून, पुन्हा रायगडून हात मारून जाते वाकीला. पण असं नाही करणार मी करणार आहे असं, शिवच्या बस स्टँडला गेले की बस स्टँडवरून रायगडला हात मारून जाणार, आणि नंतर पुन्हा तिथून राजभाऊला फोन लावणार रायगडवर या पाय म्हणून, कसं तरी टाइम वाचेल. आणि जर नाही, जर असं केलं तर 12 वाजता मग झाला वाकीला. त्याच्यामुळं मित्रांनो आता निघायचं आपण शिरूला गाडीवर, डायरेक्ट आता भेटू शिरूला. कसा अवतार झाला आताच, नेमकं 2 मिनिटं झालं नाही, असं 20 सेकंद झाले असेल गाडी बसून. आता तिथे गेल्यावर कसे अवतार होते कोणाच नाही. पोहोचले माहिती का वाकी फाट्यावर, कारण की त्यांना जायचं होतं परतूरला, त्याच्यामुळे आपलं साजलं बेस्ट आहे, टेन्शन नाही. पण एक घोटाळा राहिला राव, म्हणजे प्रॉब्लेम झाला आहे, कारण की ना मी नेरी करून नाही आलेलो घरून, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. आता बघू आता इथं काय होते. तर बिना नेरीचं पण काम करायची कॅपॅसिटी आहे माहीत, तसं काय टेन्शन नाही. तर आता आपण काय करू माहिती आहे का, एकदा जेवणाचं जुगाड लावू. जर नाही, जर समजा झालं तर आपल्या कॅपॅसिटी आहे तेवढी 3-4 वाजेपर्यंत आहे म्हणा, सकाळी न नेरी करता. चला एकदा जाऊ, चलो. बघा मित्रांनो, आता हे सगळ्या बल्ल्या न्यायच्यात आपल्यामध्ये, सगळ्यात न्यायच्यात ना.
ह्या ना काढलेलं हे पण न्यायचं, हे पण मटेरियल काढले वाटतं ते ह्या बल्ल्या वगैरे. तर आता चला एकदा एवढ्या बल्ल्यामध्ये नेऊन टाकू. सगळं मटेरियल एका जागा आणलंय बाहेरच्या आतमध्ये, आणि पिल्टा वगैरे सगळे एका जागेवर केले तुम्हाला दिसत असेल ह्या वगैरे. आणि इकडच्या साईडला पण आहे कोपऱ्यात. तर तुम्हाला पलकडे रूम मधलं पण दाखवतो, म्हणजे आपलं खालचं मटेरियल आहे का सगळं पिल्टा वगैरे फळायचे कोण जे वर गेल्याच्या नंतर जे लागणार आहे का, तर ते सगळं एका जागेवर केलं का म्हणजे आपल्याला जास्त टेन्शन राहणार का. ते बी पुन्हा जास्त वर आवाज करून बोलू शकत नाहीत आपल्याला, अरे हे दिरे, अरे ते दिरे, अरे हे कर रे, हे कर रे. त्याच्यामुळं जास्त नाही करायचं काय, ते जसं म्हणतील तसं करायचं. बल्ले हे एका जागेवर खेळ फिटे, इथं पण फिल्टर टाकलेत, बल्ल्या इथं बी टाकलेत. तिथे याचं वरचं जुगाड करायचं बघा, खिळे बिळे सगळं आपल्याला खालचं जुगाड करावं लागेल का, फळे बिळे पण बल्ले मित्रांनो अशी उभं करणार, आणि एक 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 सगळ्या रूम मध्ये अशा लावणार. आणि आता इथं जे समजा काय तर लावणार मला अशी, इकडे सगळे ठोकी ठोकीत नेणार. नाही झाली रूम सगळी फायनल. फक्त मोठी बारीक बारीक पडली बाकी तेवढे राहिले तिकडे साईड नाही इकडे. आता काय करायचं माहिती का, आणि तेव्हा ती अर्धी झालेली मग दाखवतो. तर वरी नका जायचं खाली. मित्रांनो 2 रूम फायनल झाले, आणि आता तिसरी करायची हॉल म्हणून. तोपर्यंत मी आणलं त्याला म्हणलं 10 मिनटं बसा मी, तोपर्यंत आपल्याला काय ना काहीतरी खायला घेऊन येतो. आपल्याकडे ठीक आहे, बिना निरीचे राहू, म्हणजे बिना निरी न करता शिवला पोहोचले. येता येता निर्णय केला वडा पावत नाही, बाकीचं काय असं बघू. आता काय मित्रांनो आलो वापस साईटवर, पार्सल आणले बघा. आता बेस्ट इष्ट थोडाफार नाश्ता करून एवढं होईल काय, पिलटत नाही कुठून होईल. म्हणजे इतकंच होईल का. बघा मित्रांनो झाली पेट पूजा एकदा, आता कसं तरी बरं वाटायला. मला म्हणलं होतं 3 वाजेपर्यंत कॅपॅसिटी संपली. मित्रांनो आमचं सगळं झालेलं आहे, सगळा छत ठोकणं. फक्त ना साईड ठोकायचं राहिले तर बाहेरचं राहिले जसं तर तुम्हाला दाखवतो. असा पुरा भारी छत दिसायला ना, एकच नंबर. असे हात दुखायला पण एवढ्याला फिल्टर असे वरी उचलू 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 बापरे, असे हात दुखायचे. राजे बा असे हसायचे तुम्हाला हात दुखायचे तर म्हणले असते ना, आज लय कच्चा सापडा तू आज पीठच पाडतो. आणि बाई पुऱ्याला पुरा छत ठोकणं झालाय एवढा. मित्रांनो आता झालंय आपलं काम, ते आपलं सिस्टम सोबतच असते. आता डायरेक्ट भेटू बस स्टँडला. मित्रांनो आता मी पोहोचले बस स्टँडला. चला एकदा मदत जाऊ, कारण की महाराज पण आलेले आहेत त्याच्यासोबत गावाकडं, कारण की गाडी नाही आपल्या त्याच्यामुळे महाराज पण आलेले आहेत. जायचे सोबत. हेडफोन बी घेतलास काय, हेडफोन घेतलास दाखव महाराजांना. पण घडी पण सॉरी मला काय सांगायचं होतं, मला सांगायचं होतं एवढं की महाराजांनी हेडफोन घेतलेले. मित्रांनो हेडफोन काही कामाचं नाही. जेव्हा आपण व्हिडिओ चालू करतो तेव्हा ते म्हणजे त्याला ते माईकच दिलेलं नाही, फक्त ना मी आता जे बोललो ते डायरेक्ट फोनमध्ये रेकॉर्ड व्हायले. आणि असं ते हेडफोन घालून जर बोललं ना असं तर त्या म्हणजे आवाजच येणं झाला फोनमध्ये. तुम्हाला हे व्हिडिओ मी जाणार आहे आता इच्छा काही बी हो. फायनली मित्रांनो चढलो मी आता बसलो. अशी गर्दी तुम्ही पहिले त्याच्यावर सोडून देतो नगद. कशाला कोणी रिक्स घ्यायची ती काय चोरीला बिरीला गेलं तर कोणी करणार आहे कसं आहे, कोणाच्या नावानं आडायचे तिथे काय एक जण होय. चला जाऊ दे आता, आपली नोकरी तर गेली मित्रासोबत. आता आपण इथं बसलो आणि इथं जाऊ गावात, म्हणजे धामणगाव पाटीवर जाऊ. नंतर मग पुन्हा तिथून तर महाराष्ट्र आहेच आपल्याला सोबत. चला मित्रांनो आपला फाटा आलाय. हो आपल्या सोबत. आता आपला फाटा आला, आपण काय करायचं, काहीच करायचं नाही, उतरायचं खाली. दुसरं काय करायचं काम आमचा फोटो काढा. हो हे काय चालू आहे तुमचा फोटो. फाटा आलेला आपल्याला एकदा उतरून घेऊ. आणि महाराज पण आपल्यासाठी थांबलेला आहे सोबत. शब्द बोलले तर मग काय नाही तर गोड बोलणं देत आपल्याला. महाराज आपल्यासाठी नाही थांबणार तर कोणासाठी थांबणार आहे, काय विषय काय सोपं आहे का. आता दोघांना जायचं पाय पाय विषय का. राम राम मित्रांनो. आता बघा सगळे जण चाललो आपण गावाकडे, दोघं तिघं. तर काय करू माहिती का, आता
गाडी भेटली नाही. मला तर असं वाटणार नाही की गाडी भेटेल म्हणून, कारण की ना आता आम्ही तिघं चौघ आहेत ना, त्याच्यामुळं जाऊ पाय काय करावं आता. मित्रांनो बघा घरी पोहोचले. तर तुम्हाला माहिती बरं घरी आले मी काय करतो आणि किती काय दाखवू का. तुम्ही विश्वास पण करणार नाहीत मी एवढा चहा घेतो म्हणून. इमानदारी खरंच ना. फक्त 2 इंच बाकी आहे कप भरायला, एवढा चहा आम्ही घेतो. असं नाही फक्त आहे ना, चहा फक्त अर्धा कप आहे आणि दूध फक्त जास्त सगळ्याचे. तुम्हाला चाय पण दिसत असं नाही बघा कोपऱ्यात हे. तर मी सगळ्यात जास्त चाय दूध पितो आणि बॉडी बनवतो. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.